तर सरकारने इतके वर्ष मराठा समाजाला केवळ थापाचं आरक्षण दिलं का, किंवा समाजाला खरोखरच अपेक्षा द्यावी अशी त्यांची इच्छा आहे का? तुम्हाला काय वाटतं? सरकारची इच्छा नाहीये मराठ्यांना आरक्षण द्यायचं, पण माझी आहे ना. मी दिलं ना 58 लाख म्हणजे 3.5-4 करोड मराठी आरक्षण आलं. त्यांची इच्छेशी आम्हाला नाही देणं गेलं. आमची इच्छा काय हे आमच्यासाठी महत्वाचं. आता सरकारने निवडणुकीच्या आधी काही घोषणा केल्या होत्या की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देतोय म्हणून, पण हे आरक्षण कितपर्यंत मिळालंय असं तुम्हाला वाटतं? आणि नक्की हे जी घोषणा होती ती फक्त आणि फक्त मराठा समाजाचे मतं मिळावी यासाठी केली गेली होती? कोणची घोषणा? तुम्ही मुंबईला गेले होते, तिथं गुलाल उधळला, सांगितलं की मराठ्यांना आरक्षण मिळालं बाबा, पण बरेचसे असे मराठा बांधव आहेत की त्यांना अजूनही ते आरक्षणापासून वंचित आहे. मुंबई काय साठी चाललं? 29 आवडलं त्यासाठी चाललो. आरक्षण 100% यासाठी चाललो. पण शासन जर यावेळेस सुद्धा जर मागं फिरलं, मागं पुढं म्हणजे जर परत आरक्षणावरनं त्यांनी पलटी मारली, तर मग त्याच्यानंतर आपल्या आंदोलनाची काय दिशा असेल? पलटी मारू नये म्हणूनच आडी चालत नाही मी त्यांना. त्याला वाकडं तिकडं झोपता नाही आलं पाहिजे. आता समाज माध्यमांमध्ये तुमच्यावरती बरेचसे आरोप केले जातात, जसे की शरद पवार साहेबांचे तुम्ही माणूस आहेत बाबा. आता आम्हाला नक्की सत्य जाणून घ्यायचे की बाबा शरद पवार साहेबांचे तुम्ही माणूस आहात की कसं आहात? तुम्ही लय उशिरा आले जाणून घ्यायला. लोकांचं संपल्यावर तुम्हाला सगळी मीडिया, सगळी यंत्रणा त्यांनी सगळ्यांनी शोधून बघितलंय हे कोणाचं आहे. त्यांच्या लक्षात आलं, म्हणले गडीत भाजपचं आहे. भाजपचं नाही सापडल्यावर म्हणले शिवसेनेचं आहे. शिवसेनेचं नाही सापडलं म्हणलं दुसऱ्या की शिवसेनेचं आहे. त्याचं नाही सापडल्यावर म्हणलं नाही दुसऱ्या राष्ट्रवादीचं आहे. मग तिसऱ्या राष्ट्रवादीकडे नेलं त्यांनी. मला एक पक्ष सोडला नाही त्यांनी मला की मी कोणाचा नाही. शेवटी त्यांच्या लक्षात आलं की ओरिजिनल अवलाद ही फक्त मराठीची. सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आरक्षणाच्या मुद्द्याकडे कसे पाहतात, आणि तुम्हाला वाटतं का ते की आरक्षण मिळवण्यासाठी ते आपल्याला मदत करतील म्हणून? आता ते फडणवीस साहेब तुम्ही म्हणतात कसे बघतात, आता मला काय माहिती वापरून बघत येत आरक्षणाकडे कसे बघत नाही. चांगलं म्हणून काय आम्ही बघायला चाललो त्यांच्या ना, त्यांना बघता येत नाही आरक्षण. आता चाललो काय बघायला. अजून एक छोटासा प्रश्न मनोज दादा, काही महिन्यांपूर्वी आपले सरपंच संतोष दादा देशमुख यांची निर्भरपणे हत्या केली गेली होती, तर त्या प्रकरणाला किंवा त्यांना अजूनही न्याय मिळाला नाही, तर त्या प्रकरणाकडे आपण कसं बघतोय? न्याय मिळणार, काही झालं तरी त्या प्रकरणात न्याय मिळणार. अशी होणार, कोणी सुटणार नाही आणि आम्ही सोडणार बी. आम्ही काय आलंय हे जर रोज उठतील आणि कोणाचे लेकराचे मर्डर करतील, मारून टाकतील, यांच्याकडे बापाची जायगिरी. कोणाचे लेकर मारून टाकायचे आणि आम्ही थंड बघायचे, हे होणार नाही आमच्याकडून. आम्ही जिरविणार सगळ्यांची, जे जे असं वागत त्याची सगळ्याची जिरविणार, सोडणार नाही त्यांना कोणाला. न्याय मिळणार आणि आम्ही आहेत ना. कसं काय न्याय देत नाही बघतो ना मी. 7 कोटी मराठी कशाला आहेत? आता जे आपले राज्य सत्तेमध्ये जे काही मंत्री असतील किंवा जे काही नेते मंडळी असतील, ते फक्त आपल्या समाजाचा उपयोग राजकारणासाठी करतायत आणि तुम्ही मराठा समाजासाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकून रात्रंदिवस सगळीकडे फिरून मराठा समाजाला जो न्याय देण्याचा प्रयत्न करताय, त्याच्याकडे नक्की कशा पद्धतीने बघायचं? लोकांना कळून चुकलंय आता. बघा, आपल्यापेक्षा समाज 10 पट हुशार आहे. समाजाच्या लक्षात आलं. प्रत्येक वेळेस आपल्याला यांनी नादी लावून आज देतो आरक्षण, उद्या देतो. काय माझा मराठा समाज भोळा आहे, विश्वास ठेवतो दाबून. त्यांनी त्यांच्या लक्षात आलं समाजाच्या. विश्वास ठेवायचा तरी आता किती दिवस? 10 पिढ्या गेल्या. आमच्या लक्षात आलं, बस झालं आता यांचे लेकर आपण मोठे केले राजकारणी. आपल्या लेकरा बाळाचा मराठीच्या काय
म्हणून आम्ही आमच्या हातात गरिबांनी लढाई घेतली आणि जिंकली सुद्धा. म्हणजे जगासमोर आम्ही उदाहरण सिद्ध करून दिलंय. आम्हाला कोणाची गरज नाही, काय नाही, आमच्यातच इतकं बळ आहे. गाव खेड्यातला करोडो मराठा समाजात एवढं बळ आहे की ते गरीब मराठ्यांनी ही लढाई हातात घेतली आणि जिंकली. पण तुम्हाला दिसतंय तसं नाहीये. उगं थोडं राहिले. आता 80% मराठी आरक्षणात घातले नाही. राहिलेली घेऊन येतो आम्ही, सोडित नाही राहत येत. सत्ताधाऱ्यांनी एकजूट दाखवली नाही, पण मराठा समाजाने दाखवली. ही एकता तुम्हाला काय शिकून गेली? माझ्यापेक्षा, मला शिकवण्यापेक्षा समाजाला लय गरजेचं होतं एकत्र राहणं आणि एकत्र येणं. सरकारनं दिलं नाही, पण आपण एकजूट झाल्यामुळं काय मिळू शकतं हे समाजाला मात्र 100% कळालं. एकजुटीवर आपल्याला जो कधीच न्याय मिळणार नाही तो न्याय आपण एकजुटीवर मिळू शकतो. हे सामान्यातल्या सामान्य मराठ्याला, गरीबातल्या गरीब घरातल्या मराठ्यांना कळालं की एकजूट काहीही मिळून देऊ शकते. मला कळून काय उपयोग नव्हता. गोरगरिबांना, समाजाला कळणं खूप कठीण होतं आणि ते कळालं.